शिल्लक राहिलेल्या चपातीचे तुकडे करून घेऊया. तयार केलेले हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. आता वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घेऊया. 2 चमचे आपण इथं बाइंडिंगसाठी बेसन पीठ घेतलेलं आहे. कांदा आणि शिमला मिरची बारीक अशी कट करून टाकायची आहे. लाल तिखट, हळद, धणा पावडर, सब्जी मसाला नसेल तर गरम मसाला वापरला तरीही चालेल आणि ओवा आपण हातावर क्रश करून टाकत आहोत. बारीक कट केलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मळून घेणार आहोत. छान असा आपला हा गोळा तयार झाला की आपण लिंबा एवढाच गोळा घेऊन आपण ह्याचे कटलेट वळवून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कटलेट वळवू शकता. मी इथं ओव्हल आकारात म्हणजेच लंबगोल आकारात कटलेट वळवून घेतलेले आहेत आणि आता हे कटलेट आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी झाले की आपल्या शिल्लक राहिलेल्या चपातीपासून कटलेट तयार.